आई-वडिलांची जी आपल्याकडून अपेक्षा असते, त्या अपेक्षेचा पण कुठेतरी तुम्ही अपेक्षांना पण कुठेतरी तडा घालवता. मी असं म्हणणार नाही त्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात. कुठेतरी तुमचे पालकही जबाबदार असतील. मी परवा जी शिक्षा केली त्यामध्ये त्याच्याच वडिलांनी त्याच्या मुलाला मी स्वतः विचारलं गाडी, तो म्हटला हो मीच दिली होती. मी म्हटलं तुम्हाला सांगून नेली होती की न सांगता नेली होती? तो म्हटलं नाही नाही मला सांगून नेली होती, मीच त्याला दिली होती. याच्या पुढची गोष्ट त्याच्या वडिलांनी त्याच्या स्वतःच्या म्हणजे वडिलांच्या स्वतःच्या कामासाठी मुलाला गाडी घेऊन की जा हे काम करून असं सांगितलं होतं. पण यावरून कुठेतरी पालकांना देखील काही गोष्टींचं भान राखलं पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी ते कुठे हानिकारक ठरू नये. सो या निमित्ताने मी इथे उपस्थित असलेले ज्या सर्व शिक्षिका आहेत, तसेच जे शिक्षक आहेत, तसेच प्राचार्य, आपण शाळेत काम करत असताना आपल्या शाळेतले विद्यार्थी यांचं वर्तन कसं आहे याच्याकडे आपलं लक्ष देणे याचं काम किंवा लक्ष देण्याचं कामही आपल्यावर आहे किंवा आपण एक जबाबदारीनं ते पार पाडलं तर काही प्रमाणात अशा गोष्टी घडणार नाहीत आणि आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य ते ज्यावेळेला एक समाजामध्ये एक नागरिक म्हणून बाहेर पडतील तुमच्या शाळेतून किंवा संस्थेतून, त्यावेळेला एक सुज्ञ नागरिक आणि चांगलं भवितव्य स्वतःचं घडवतील. याच्यामध्ये आपण स्वतःचं काहीतरी योगदान द्यावं यासाठी मी शिक्षकांना देखील आवाहन करते. या व्यतिरिक्त आणखीन सांगू इच्छिते की तुम्ही तुमचं वय आत्ता लक्षात घेता तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचे, एक युवक किंवा युवती म्हणून तुम्ही ज्यावेळेला उद्या नावारूपाला येणार आहात त्यावेळेला आपण आपल्या आयुष्यात काय करायचं आहे हे आत्तापासून थोडंफार कुठेतरी आपलं ध्येय निश्चित करत चला की जेणेकरून लक्ष असेल तर आपण तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो, पण कोणतं लक्षच नसेल तर तिथे जाण्याचा मार्ग शोधण्याचाही प्रसंग येत नाही. मी ज्यावेळेला शाळेत किंवा कॉलेजमध्ये होते आमच्याकडे एक सर होते, महाडिक सर होते. ते नेहमी म्हणायचे की सपना आदमी को बडा बनाता है आणि त्याप्रमाणे मी आजपर्यंत त्यांचं ते वाक्य कधीच विसरलेले नाही. माझे फिजिक्सचे सर होते ते 12वीला असतानाचे. त्यांनी मला सांगितलं, मला म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यांनी सांगितलं सपना आदमी को बडा बनाता है. मग ज्यावेळेला आपल्याला मोठं बनायचं असतं त्यावेळेला आपण स्वप्न पाहिली पाहिजेत. मी म्हणत नाही छोटी स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा आणि त्या स्वप्नाकडे झेप घ्यायची आपण तयारी ठेवा आणि ती तयारी तुमची आत्तापासून तुमची सुरू झाली पाहिजे. म्हणजेच तुम्ही भविष्यात तुमच्या स्वप्नाकडे वाटचाल करू शकता आणि तुमचं स्वप्नातलं जे ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन सांगू इच्छिते की स्वतःचं कौतुक असं म्हणून नाही, ते वाक्य मी लक्षात ठेवलं आणि 9वीत असताना मी ध्येय ठेवलं होतं की नाही मी काही झालं तरी मी लॉ करणार आणि न्यायाधीश बनणार आणि मी लॉला ॲडमिशन घेतलं. 12वी करून लॉ केलं. लॉ करून मी पहिल्या अटेम्प्टला मी न्यायाधीश म्हणून पास झाले. सांगण्याचा उद्देश हाच की जर तुमचं ध्येय असेल तर तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रोत्साहित होता आणि स्वतःचं प्रोत्साहन बनता. अलीकडेच मला मूवीची फार आवड आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल आपण पाहिला की नाही मला माहीत नाही, पण 12th फेल म्हणून एक मूवी आलेला आहे. मी सर्वांना अपील करू इच्छिते की आपण सर्वांनी तो मूवी किंवा तो पिक्चर आवर्जून पाहावा. इतका प्रेरणादायी पिक्चर आहे की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा एखाद्याने जर ध्येय ठेवलं आणि ते जर पूर्ण करायची त्यांनी तेवढी ताकद दाखवली तर कुठल्याही बिकट परिस्थिती असेल, तुमच्याकडे पैसे नसतील, शिक्षण घेण्यासाठी कोणताही मार्ग नसेल तरी देखील तुम्ही तुमचं ते ध्येय पूर्ण करू शकता. त्या 12th फेल मूवीमध्ये त्या मुलांनी त्याच्या घरची परिस्थिती नसताना एका खेडेगावामध्ये की ज्या ठिकाणी शाळेमध्ये परीक्षेच्या वेळेला बोर्ड एक्झाम वेळेला स्वतः शिक्षक कॉपीज पुरवायचे आणि कॉपीज पुरवून मुलांना आपल्या शाळेचा सक्सेस रेट कसा जास्तीत जास्त दाखवायचा अशा ठिकाणी तो शिक्षण घेतो. पण कॉपीज पुरवून देखील तो की नाही मला जर हे ध्येय गाठायचं, त्याला IPS ऑफिसर बनायचं असतं, मला जर हे ध्येय गाठायचं असेल तर मला चिटिंग करणं गरजेचं नाही किंवा चिटिंग न करताच मी जर पास झालो तरच मी कुठेतरी IPS बनू, हे तो पक्का मनामध्ये ठेवतो
आणि कसा तो IPS ऑफिसर बनतो आणि टॉपर होतो त्याच्या बॅचचा, हे त्या मूवीमध्ये अतिशय सुंदररित्या दाखवलेलं आहे. मी निश्चित सांगू इच्छिते आज यूथ डेच्या निमित्ताने की आपण तो मूवी आवर्जून पाहावा आणि त्या मूवीमध्ये त्या मुलाने ज्या पद्धतीने स्वतःचं एक ध्येय ठेवलं तसं आपण आपल्या आयुष्यात आपल्या भवितव्यासाठी एक ध्येय निश्चित करावं आणि त्यानुसार वाटचाल करावी. आज या निमित्ताने मला इथे बोलण्याची संधी दिली यासाठी मी आयोजकांचे आभार मानते आणि आपण सर्वांनी एवढं शांत चित्ताने मला ऐकलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते.